त्यांची झोपायची तयारी चालली हॉटेलवाल्यांची आणि इकडं आपलं जेवण चाललंय. किचन पण साफसफाई झाली सगळी, झाडून घेतलंय, सगळं झालंय. बघा तो बाई तिथं गेम खेळत बसलाय, सगळं आवरलंय. सोन्या भाऊ बघा बघा व्हायला लागलेत असं. हे बघा बाहेर तर सगळं अंधाराचे भाऊ. म्हणलं तुम्हाला जेवण नाही पचून देणार, आणलं आता इकडे कामाला. तसं नाही, सुचतंय का काय पोरांना? बघा ना, काम केल्यात, खाल्ल्यात रात्रीचं, निस्ताची एन्जॉय चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तर हे बघा रात्रीचे वाजलेले आहेत 11:15 आणि मी आलो आहे बाहेर. का तर उद्देश तुम्हाला माहिती आहे, मित्र आहे, त्याने फोन केला की म्हटलं मला जेवायचं आहे. म्हणजे ते कामावरून आलेत, त्यांची टीम येते आणि त्यांना जेवायचं आहे आणि त्यासाठी म्हटलं हॉटेल उघडं आहे का बघ. म्हणून मी आता चौधरी ढाब्यापाशी आलो होतो, उघडं आहे का नाही पाहायला. आलो आहे, चालू आहे, पण ते कधी पण बंद होईल, त्याच्यामुळे ते म्हटले नंबर लाव. म्हणून मी आता पहिलं येऊन नंबर लावला आहे. आता ती यायची वाट बघायची आणि आल्यानंतर मग जेवायला जायचं. रात्रीचे 11:15 वाजले तर तेव्हा जेवायचं. यांना काय करणार, त्यांचं कामच तसं आहे, त्याच्यामुळे मला बी जागावं लागते. चला बघूया, जाऊयात जेवायचं रात्रीच्या 12 वाजता. हे बघा सगळं पॅकिंग केलं यांनी, पण आता आमच्यासाठी थोडं आतमध्ये जागा ठेवली. तर आता ते येतात, कधी येतात काय माहिती. चला फोन करतो त्याला. ए आरकामानीपासून मी चालत आला असतो माहिती आहे का. टेम्पो दिसला तुमचा, या. राहू दे राहू दे. हा ओक आला आला, ये ओक ये. नाही चल चल चल, तू चल, सांगितलंय त्यांना पार्सल नाही. चल, काय टेम्पो लावायला एवढं वेळ घेतात राव. राहू दे चल. काय रे तुमचे धंदे असले? हा सगळं पॅक केलं त्यांनी ना, आता आले जेवायला. बसा इथं, बसा चला. हा मग याड्या, मी शोधतच होतो, काम चालू होतं माझं. दूध शेव पाहिजे. नाही ना, मी एकटा खाईन. खावा ना तुम्ही. नाही मला मी भरतो माझ्या दूध शेव पाहिजे. अरे मी खाल्ली 2-3 वेळा, मी खाल्ली तर सोन्या, त्याला काय अर्थ आहे. शेवटी भावकी समोरच येणार. मग हे बघा आली बघा आपली दूध शेव भाजी, मस्तपैकी रोटी आणि रात्रीचा टाइम. काय हो जेवण असेल. बोल, काही पण घडू शकतो का युद्ध चालू. हा तेवढं आहे. त्यांची झोपायची तयारी चालली हॉटेलवाल्यांची आणि इकडं आपलं जेवण चाललंय. सगळं बंद केलंय, आपण लेट आलोय. नाही बघू काय म्हणते. राईस का ना, जिरा राईस फुल द्या सगळेच का. जो आपलं काय नको जाऊ द्या. मग सोन्या तुम्ही कामं करून आलेलो आहे. चौधरी ढाब्याची पनीर भुर्जी म्हणजे वा 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 वा. किचन पण साफसफाई झाली सगळी, झाडून घेतलंय, सगळं झालंय. बघा तो बाई तिथं गेम खेळत बसलाय, सगळं आवरलंय. सोन्या भाऊ बघा चालू आहे पोटा पाण्यासाठी. त्यांनी पार जाळून दूर संघच काढलाय आपल्या पोटा पाण्यासाठी. हा ना, ते आलेत कामं करून, त्यांना लागलेत भुका. आता यांनी जेवण चारले, म्हणजे सुखासुखी नाही बसून देणार आहे मला असं वाटतंय. बघू, चला झालं जेवण. हे बघा 12 व्हायला लागलेत असं. हे बघा बाहेर तर सगळं अंधाराचे भाऊ. मग
हे बघा म्हणलं तुम्हाला जेवण नाही पचून देणार, आणलं आता इकडे कामाला. कसं आहे 12ला डीजे बंद होत्यात रे, 10ला बंद होत्यात. तुमचं काय चाललंय? तसं नाही. यो बी जाग आहे हा. ते कसले खुश झालेत बघा आता. हळू 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 चावा घेईन तो. सुस्त आहे का काय पोरांना? बघा ना, काम केलेत, खाल्ल्यात रात्रीच, निस्ताची एन्जॉय चालू आहे. गाणी हेक हेक. अरे कुत्र तरी सोड रे. मास येते येते. काय लय डेंजर आहे बाबा पोर. काय करतीन सांगता येत नाही. चला म्हणलं ना तुम्हाला, जेवून झाल्यानंतर आणणार. त्याची साऊंडची गाडी आहे, ते साऊंड आता खाली करायच्यात. म्हणलं बरं आपण बी खाल्ल्याला मिठाला जागलं पाहिजे, म्हणून आता आलोय. आता याची गाडी खाली करू आणि मग सगळं पचन पण आणि खाल्लेल्या मिठाला जागल्यासारखं पण होईल. त्यामुळे चला आता थोडं काम बी करू. यांचा डान्सच उरकत नाही बघा. वर कसलीच ऐकाय तयार नाही बघा. भाऊ घ्या गाडी घ्या, बाद झालं. चला हा. याला एक झोपायची दिसतंय. मग वर का जांभळ्या दिल्या रे कुत्र्याने. ही वस्तू माझ्या ओळखीची दिसतीत. तुम्ही फ्रंटलाच ठेवलीत खरं. डोळ्या आली ती वस्तू. अजून 1-2 वस्तू असते बरं का. आता एवढं सगळं मटेरियल आहे, करायचं ना खाली. त्योक हाय. एकेकाळी माझ्याकडे होता, चांगला होता. पार आता काळा करून टाकलं तुम्ही त्याला. चला घ्या उतरून चला. हा चला चला. टेम्पो खाली करायचं कॅन्सल झालं, उद्या सकाळी करायचं आहे. चला आता जाणार आहे, डायरेक्ट झोपणार आहे. हा ना. हा तुम्ही तुमची गाडी, तुमचा साऊंड. मालक बोला काहीतरी. जिरली युद्ध चालू आहे. एक होय तो कसं बसलंय खाली घेतलं शटर. यो यो यो. चला जाऊयात, निघूयात आता. हा जाऊ. कॅमेरा चालू असून तवा नाही बोलायचं सुचत. आमचा मुक्काम आहे, आम्हाला दुसरा प्लॅन आहे आता. चलो गाईज, फायनली घरी आलेलो आहे आणि आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. आम्ही बरोबर 12:10 जेवून निघालो. मग त्याच्या शॉपवरती गेलो. मग गाडी खाली करायची का नाही विचार चालू होता. मग डान्स बीन्स बघितलं तुम्ही कसे केलेत. लय डेंजर पोर आहेत, एन्जॉय करायला आहे ना. यांना कोणती सिच्युएशन लागत नाही, काय नाही. कुठंही जाऊन कसाही एन्जॉय असतो आमचा. ते एक चांगलं आहे. सगळे बिझनेस करणार आहेत, त्याच्यामुळे वेळ भरपूर आहे. म्हणजे कामात असलं सगळे जिथे जिकडे तिकडे बिझी असतं. पण असंच अचानक फोन केला आहे का असेल ना, तर मग असा एन्जॉय चालू असतो. तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहत असाल. असं काही रात्री 12 वाजताचं जेवण अनुभवलेलं आहे. खरं ते काय पहिल्यांदाच नाही आहे. बाकी पहिले होम मिनिस्टर कार्यक्रम असायचे ना, तेव्हा रात्री 2-2, 2:30 वाजता जेवलेलो आहे. आळंदीला हॉटेल असतं, मोशीला हॉटेल आहेत, तिथे जाऊन जेवलेलो आहे. पण हे जरा वेगळंच होतं, कारण मी घरी होतो, मी त्यांच्यासोबत नव्हतो. आणि मला फोन करून सांगितलं की जा तिथं नंबर लाव. आपण म्हणजे डॉक्टरला सांगतो ना आपण नंबर लावा, म्हणजे येईपर्यंत हे होतं आपला नंबर येईल. तसंच काय, जा तिथं जाऊन थांब, म्हणजे बंद करणार नाही. म्हणून मग जाऊन गेलो. मग तिथं मस्तपैकी खाल्लं वगैरे. पुढचं तर तुम्ही एन्जॉय सगळं पाहिलंच. तर असे आणखीन खूप सारे व्लॉग्स, खूप सारी मस्ती धमाल तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.